इथं असं काही दिसत नव्हते। याच्यावर लोक शेती करत होते। इसवी सन 12व्या शतकापासून 12-14 या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत हे खोदण्याचं काम चालू झालं होतं आणि त्यानंतर हे पुरातन काळात सापडलं। आता हे या भग्नावस्थेमध्ये आहे। असं हे नालंदा विश्वविद्यालय जगात सर्वात मोठं विश्वविद्यालय आहे। यानंतर दुसरे विश्वविद्यालय आहे, तक्षशिला आहे, ओदनपुरी आहे। तक्षशिला रावळपिंडीमध्ये येते, पाकिस्तानमध्ये। ओदनपुरी तिकडे नेपाळकडे येते। म्हणून असं हे विश्वविद्यालय भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा बौद्ध धर्माचा पहिलं धम्मचक्र या जगावर फिरवलं ते इसवी सन 528 मध्ये। त्यानंतर बौद्ध धर्म असा एकदम पूर्णपणे बाहेर देशात सुद्धा प्रचलित झाला आणि तिथले राष्ट्र पूर्ण बौद्ध राष्ट्र म्हणून प्रचलित झाले आणि हळूहळू भारतात सुद्धा बौद्ध धर्माचा प्रसार होत होता। सगळे लोक बौद्ध धर्माकडे वळत होते। पण त्या मोगल मुस्लिम आक्रमणाने या सर्व बौद्ध भिक्खूंना यांच्या विहारांना आग लावण्यात आली आणि 1200 सालीमध्ये बख्तियार खिलजीने या भग्न केलं। असे एकदम 6 महिने सतत हे विहार जळत होतं, विश्वविद्यालय जळत होतं। आणि ज्याप्रमाणे आपण आता इटीतून जसा जळलेल्या इटी एकमेकाला चिटकतात आणि काळप्रमाणे जे होतो धातूचं, तशा प्रकारच्या इटी त्या जाळीमुळं झाल्या होत्या। बंधूने ज्यावेळेस या महाविद्यालयाला आग लावली होती 6 महिने सतत जळत राहिलं, तर याच्यात एवढे पुस्तकं होते। ते पुस्तके काही कागद नव्हते, तो ताम्रपत्र आणि भोजपुरी अशा प्रकारची त्या पुरातन काळातली पुस्तकं होती। त्यामुळे याची आग 6 महिने सतत जळत राहिली। बंधूंनो, अशा प्रकारचे या भग्नावस्थेत नालंदा विश्वविद्यालय आहे। हे आता सरकारी पर्यटन म्हणून सरकार यांचे हा इथं नालंदा असा बंधूंनो, बघा हे जमीनदोस्त झालेलं विश्वविद्यालय। या ठिकाणी सरकारने सुरूपासून याची उत्खननाचे इथं पोस्टर वगैरे असे लावलेले आहे। हा बघा सर्वप्रथम इथं भग्नावस्थेत झालेलं होतं। हे भग्नावस्थेत झालं होतं। सुरुला संपूर्ण याच्यावर माती आली, ती लोक याच्यावर पेरणी करत। तर बघा आता इथून काम सुरू आहे। पाहिलं तेव्हा त्या खिंडीमधून थोडं दिसलं आणि नंतर हे बघा इकडं त्या दुसऱ्या याच्यात खोदकाम चालू झालं आपल्याला, तर बघू शकता तुम्ही। याने वर या प्रकारची लेफ्ट साईडला जी आहे ती माती शेती करत वर इकडं, आणि जेव्हा खोदायला सुरुवात केली तर उत्खननामध्ये असं त्यांना सापडत गेलं। नंतर हे बघा खाली जे इस्युशन दिलेलं आहे त्याचे किती ते कोण्या क्षेत्रामध्ये काम चाललं। त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, त्याच्यानंतर ह्या हे बघा असल्या प्रकारे हे काम चाललं इथं। त्यानंतर जसं जसं उत्खनन खोदत गेले तसं तसं या मधातल्या ह्या इमारती दिसू लागल्या। हे आर्टिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून करण्यात आलं।
हे बघा, असल्या प्रकारचं हे बघा, तुम्ही बघू शकता की अशा खंडराष्ट्रीत पडलेलं संपूर्ण हे याचा क्षेत्रफळ भरपूर आहे. आणि याचं मेन गेट, याला 4 मुख्य दार होते, पण मेन गेट आणखीन नाही सापडलेलं आहे. बघा, असल्या प्रकारचं हे तुम्ही बघू शकता. हे काळ कितीपर्यंत चाललेलं होतं बघा. हे बघा, असल्या प्रकारे हे काम चाललं होतं. हे नालंदा एक्झिबिशन मेन स्तूपा, नालंदा महावीरा. श्री नालंदा विश्वविद्यालय म्हणत नव्हती, त्यांना महाविहार असे म्हणायचे, नालंदा महाविहार. बंधूंनो, उत्खननात असं ते बघा, साईडनं तुम्हाला जे 3 भिंती